₹300 कोटी ड्रग्ज सापडलेले आहेत. पुन्हा एकदा गुजरात हे विकासाच्या मार्गावर पुढे आहे आणि गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं प्रधानमंत्री मोदी वारंवार सांगत असतात. म्हणजे इतर राज्य त्यांच्या तुलनेत महत्त्वाची नाहीत. मुंबईसह अनेक राज्यातले अनेक प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले. त्याचबरोबर जगातला ड्रग्जचा व्यवहार आणि व्यापारी त्यांनी गुजरातला नेलेला आहे. हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. गेल्या काही काळापासून लाखो कोट्यावधींचं, हजारो कोटींचं अंमली पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे हे फक्त गुजरातच्याच बंदरावर येतात, उतरवले जातात आणि संपूर्ण देशातली तरुण पिढी ही नासवण्याचा प्रकार हा गुजरातच्या भूमीतून होत असेल तर नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा, प्रवचनं झोडण्यापेक्षा या देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा गुजरातमध्येच ड्रग्ज हजारो कोटीचं का उतरत आहे ह्याच्यावरती जर महाराष्ट्राला, देशाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल. आपण पाहिलं असेल नाशिक, पुण्यामध्ये ज्या प्रकारे किंवा मुंबई शहरात ज्या प्रकारे ड्रग्जचा फैलाव झालेला आहे, हे सगळं ड्रग्ज गुजरातच्या मार्गानं या भागात महाराष्ट्रामध्ये पोचत आहे. गुजरातचा उडता गुजरात झालाय, पण त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रासारख्या राज्यांचाही उडता महाराष्ट्र करायचा आहे का, हा माझा प्रश्न आहे. असं कोण म्हणतंय? गुजरातलाच का उतरलं जात आहे? महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल पुण्यातलं चित्र त्या दिवशी वेताळ टेकडीवरचं. तरुण पिढी नशेच्या अंमलात जाऊन कशी रस्त्यावर पडते, ललित पाटील कसा पळून जातो आहे. ही ड्रग्ज मुक्तीची कारवाई नाही आहे. काही पकडलाय, काही पसरलाय.